माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद दासबोध दशक 2 समास 5 रजोगुण लक्षण याचे कथन करणार आहे. श्रीराम. मुळी देह त्रिगुणांचा सत्व रज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. हा देह मुळात त्रिगुणांचा आहे. हे 3 गुण म्हणजे सत्व रज व तमोगुण. त्यामध्ये उत्तम गुण म्हणजे सत्वगुण होय. सत्वगुणे भगवत शक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुणाने भगवत भक्तीची प्राप्ती होते, रजोगुणामुळे पुनरावृत्ती होते, तर तमोगुणामुळे प्राण्यांना अधोगती प्राप्त होते. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठति राजसा, धन्य गुण बुद्धिस्था, अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुण प्रधान माणूस श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जातात. रजोगुण प्रधान हीन वृत्तीची माणसे अधोगतीला जातात. गुणांमध्ये शुद्ध व सबल 2 प्रकारचे भेद आहे. शुद्ध ते निर्मळ असते, तर सबल अशुद्ध असून बाधक असते. ते सर्व आता वर्णन करून सांगतो. त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही पोलिजे ती सकळ. शुद्ध तेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे. शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसावे विचक्षण. शुद्ध तो परमार्थी जाणा, सबळ तो संसारिक. शुद्ध आणि सबळ यांची वर्णने आता सांगतो, ती सुज्ञांनी सावधपणे ऐकावी. शुद्ध गुण पारमार्थिक असतो व सबळ प्रापंचिक असतो. तया संसारिकाची स्थिती, देही त्रिगुण वर्तती. एक येतात दोन्ही जाती निघोनिया. या प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ते ऐका. त्यांच्या देहात 3 गुणांचे कार्य चालते. एकाचा जोर होतो तेव्हा दुसरे दोन्ही क्षीण होतात. सत्व येण्याची चाले जीवित्व, रजोगुणांचे कर्तृत्व दाखवू आता. रज तम आणि सत्व या 3 गुणांच्या योगाने जीवन निर्वाह होतो. त्यातील रजोगुणांचे कर्तृत्व येथे आता आपण दाखवूया. रजोगुणे येता शरीरी, वर्तणूक कैसी करी. सावध होनी चतुरी परिसावे. शरीरात रजोगुण प्रबळ होतो तेव्हा वर्तणूक कशी होते ते चतुर लोकांनी सावध होऊन ऐकावे. माझे घर माझा संसार, दैव कैसा आणिला थोर. ऐसा करी जो निर्धार, तो रजोगुण. रजोगुण प्रबळ झाला की तो माणूस माझे घर, माझा संसार, येथे देव थोर म्हणून कुठला आणला असे निर्धारपूर्वक म्हणू लागतो. माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुईला, इतुकियांची वाहे चिंता, तो रजोगुण. तो आई वडील बायको मुले सुना मुली इतक्यांचीच चिंता वाहतो. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्यांचे अभिलाषावे, तो रजोगुण. रजोगुणी माणसाची वृत्ती बरे खावे, बरे बोलत जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे एवढेच नव्हे तर दुसऱ्याच्या वस्तूंचीही अभिलाषा बाळगावी अशा प्रकारची असते. कैचा धर्म कैसे दान, कैचा जप कैसे ध्यान, विचारीना पाप पुण्य, तो रजोगुण. कसला आला हे धर्म, कसले दान, कसला जप आणि कसले ध्यान असे म्हणून जो पाप पुण्याचा विचार करीत नाही तो रजोगुण असतो. नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतिताभ्यागत, अनाचारी मनोगत, तो रजोगुण. रजोगुण तीर्थ व्रत अतिथी अभ्यागत तर जाणतच नाही, उलट त्याची मनोवृत्ती अनाचाराकडे झुकलेली असते.
धनधान्यांचे संचित मन होय द्रव्यासक्त अत्यंत कृपणा जीवित्व तो रजगुण. ज्यांच्या घरी धनधान्याचा भरपूर साठा असूनही ज्यांचे मन द्रव्यासक्त असते व जो अत्यंत कंजूस असतो तो रजगुण होय. मी तरुण मी सुंदर मी बलाढ्य मी चतुर मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजगुण. मी तरुण आहे मी सुंदर आहे मी बलाढ्य आहे मी चतुर आहे एवढेच नव्हे तर मी सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे म्हणतो तो रजगुण होय. माझा चेहरा माझा गाव माझा वाडा माझा ठाव ऐसी मनी धरी हाव तो रजगुण. हा माझा देश आहे माझा गाव आहे हा वाडा माझा आहे हे माझे राहण्याचे ठिकाण आहे. मनात अत्यंत हाव जो बाळगतो तो रजगुण होय. दुसऱ्यांचे सर्व जावे माझे जी बरे असावे ऐसे आठवे स्वभावे तो रजगुण. दुसऱ्यांचे सर्व जावे पण माझे मात्र सर्व बरे असावे असे स्वाभाविकपणे ज्याच्या मनात वाटते तो रजगुणच होय. कपट आणि मत्सर उठे देई तिरस्कार अथवा कामाचा विकार तो रजोगुण. जो कपटी आणि मत्सरी असून दुसऱ्यांचा तिरस्कार करतो व ज्याच्या ठिकाणी काम विकार प्रबळ असतो तो रजोगुण जाणावा. बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता लोभ वाटे समस्था तो रजोगुण. ज्यांची मुलांवर ममता असते बायकोवर ज्याचे फार प्रेम असते व सर्वाविषयी ज्यास लोभ असतो तो रजगुण होय. जीवलगाची खंती जेणे काळे वाटे चित्ती तेणे काळे शीघ्रगती रजोगुण आला. ज्यावेळी निकटच्या आप्तसोयिकांविषयी अत्यंत काळजी वाटू लागते त्यावेळी रजोगुण प्रबळ झाला आहे असे समजावे. संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल शेवट मनास आठवे संकट तो रजोगुण. संसारात इतके कष्ट आहेत आता शेवट कसा होतो कुणास ठाऊक असे ज्याच्या मनात संकट वाटते तो रजोगुणच होय. का मागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण. किंवा पूर्वी जे जे काही भोगावे लागले त्याची मनात आठवण येऊन ज्याला अत्यंत दुःख होते तो रजोगुणच होय. वैभव देखोनी दृष्टी आवडी उपजली पोटी अशा गुणे हिंपुटी करी तो रजोगुण. दुसऱ्यांचे वैभव दृष्टीत पडल्यावर ज्याला आपल्या तसे प्राप्त व्हावे अशी आवड उत्पन्न होते आणि आशेच्या योगाने तो कष्टी होतो तो रजोगुणच जाणावा. जे जे दृष्टी पाहिले ते ते मने सांगितले लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण. जे जे दृष्टीस पडते ते ते सर्व लगेच मनाला हवे वेसे वाटते पण ते मिळण्यासारखे नसेल तर त्या जोगे दुःख होते तो रजोगुण समजावा. विनोदार्थी भरे मन शृंगारिक करी गायन राग रंग तान मान तो रजोगुण. ज्याचे मन हास्य विनोदाच्या योगी प्रसन्न होते शृंगारिक गाणी गातो ज्याला राग रंग तान मान यात रस असतो तो रजोगुण होय. टवाळी ढवाळी निंदा मागणे गडे वेवादा हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण. व्यंगोक्ती थट्टा मस्करी निंदा करणे व वादविवाद करणे ज्याला आवडते तो सर्वदा हास्य विनोद करीत असतो तो रजोगुणच असतो. आळस कुठे प्रबळ कर्मणुकीचा नाना खेळ का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण. ज्याच्या ठिकाणी अत्यंत आळस असतो जो करमणुकीसाठी नाना प्रकारचे खेळ खेळतो जेथे व्यसनांचा गोंधळ चालू असतो तो रजोगुण जाणावा. काळवंत बहुरूपी नटाव लोकी साक्षेपी नाना खेळी दानार्थी तो रजोगुण. जो कलावंत असतो बहुरूप्याप्रमाणे नाना सोंगे घेतो नाटकांचा तो शौकीन असतो नाना प्रकारच्या खेळांवर तो पैसे घालवतो तो रजोगुण जाणावा. उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती ग्रामच आठवे खिंचिती
आवडे तिच्याची संगती तो रजोगुण. गायक किंवा धुंदी नशा आणणाऱ्या द्रव्यांची ज्यास अत्यंत आवड असते, विषयासक्ती व गुंडपणा याचे जो चिंतन करतो त्याला नीच लोकांची संगती आवडते, तो रजोगुण जाणावा. तस्कर विद्या जीवी उठे, परन्यून बोलावे वाटे, नित्य नेमास मन विटे, तो रजोगुण. ज्याला चोरीची विद्या शिकावी असे वाटते, लोकांचे दोष कमीपणा बोलून दाखवणे आवडते, नित्य नेमाला ज्याचे मन विटते, तो रजोगुणच होय. देवकारणी लाजाळू, उदरा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू, तो रजोगुण. देहाचे कार्य करण्याची ज्याला लाज वाटते, जो पोटासाठी वाटेल तितके कष्ट उपासण्यास तयार असतो आणि प्रपंचाविषयी ज्याच्या मनात अत्यंत प्रेम असते, तो रजोगुणच असतो. गोडग्रासी आळकेपणा, अत्यादरे पिंड पोषण, रजोगुणे उपोषण केले न वचे. त्याला गोडधोडाची पदार्थाची आसक्ती असते, अत्यंत आदराने जो देहाचे पोषण करतो आणि ज्यास उपास करणे आवडत नाही, तो माणूस रजोगुणीच जाणावा. शृंगारिकते आवडे, भक्ती वैराग्य नावडे, कमळाला घवी पवाडे, तो रजोगुण. ज्या शृंगारी गोष्टींची आवड असते, भक्ती वैराग्य वगैरे मुळीच आवडत नाही व जो रसिकतेने कलागुणांचे कौतुक करण्यात प्रवीण असतो, तो रजोगुणच समजावा. नेणोनिया परमात्मा, सकळ पदार्थी प्रेमा, बळात्कारे घाली जन्मा, तो रजोगुणा. परमात्म्यात जो जाणत नाही आणि त्यामुळे जो सर्व दृश्य पदार्थांवरच खरे प्रेम करीत असतो, त्यामुळे ज्यास पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, तो रजोगुणच असतो. असो ऐसा रजोगुण लभे दावी, जन्म मरण प्रपंची तो सबळ जाण, दारुण्य दुःख भोगावी. याप्रमाणे हा रजोगुण आसक्तीमुळे वारंवार जन्म मरण भोगायला लावतो व प्रपंचातही ज्याच्या प्राबल्यामुळे दारुण दुःख भोगावे लागते. आता रजोगुण हा सुटेना, संसारिक हे सुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण. आता हा रजोगुण तर सुटत नाही, त्यामुळे या संसार चक्रातून सुटका होत नाही. वासना प्रपंचातच गुंतून राहते, तरी यावर उपाय काय. उपाय एक भगवत भक्ती, तरी ठाकेना विरक्ती, तरी येथानुशक्ती भजन करावे. श्री समर्थ म्हणतात की यावर भगवत भक्ती हा एकच उपाय आहे. आपल्या ठिकाणी जरी वैराग्य नसले तरी यथाशक्ती भगवत भजन करावे. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पुनिया मने सार्थक करावे. काया वाचा आणि मनाने पत्र पुष्प फल अथवा पाणी जे काही उपलब्ध असेल ते मनाने ईश्वरास अर्पण करून जीवनाचे सार्थक करावे. येथानुशक्ती दान पुण्य, परी भगवती अनन्य, सुख दुःखे परिचिंतन देवाचेची करावे. यथाशक्ती दान पुण्य करीत जावे व कुठल्याही परिस्थितीत सुखात अथवा दुःखात चिंतन देवाचेच करावे. भगवंताला सदैव अनन्य शरण असावे. अति अंती एक देव मध्येची लाविली माव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. या विश्वाच्या आदी व अंती एक देवच आहे. मध्ये उगीचच ही माया भुलवते, म्हणून पूर्ण भाव एका भगवंताच्या ठिकाणीच असावा. ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तू जाणू परमार्थिक. सबळ रजोगुण असा आहे, त्याने इथे थोडक्यात वर्णन केले आहे. आता शुद्ध रजोगुण जो परमार्थिक असतो तोही तू जाणून घे. समास पाठ समाप्त.